4 डिसेंबर 1829, 4 सप्टेंबर 1987, 10 मे 2023 आणि 9 ऑक्टोबर 2024 या तारखा जरी रँडम वाटत असल्या तरी या सगळ्या तारखा एकच गोष्ट सांगतात, ती म्हणजे सतीची. एक मिनिट. खरं तर 1829ला सतीप्रथा बंद झालेली. येस, बरोबर. हो. मग 2024ला कशी काय? म्हणजे मला नाही समजत आहे हे. तीच आजची गोष्ट आहे. नमस्कार, मी सावनी आणि मी संग्राम सिंग कदम. नागरिकशास्त्राच्या गुन्हेगार कोण या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आपण नागरिकशास्त्रामध्ये नेहमी चांगले नागरिक कशा प्रकारचे असतात, चांगली राज्यव्यवस्था काय असते याबद्दल बोलतो, याबद्दल जाणून घेतो. पण ह्याची जी दुसरी काळी बाजू आहे ती म्हणजे आपल्या समाजाने घडवलेले गुन्हेगार आणि समाजानेच घडवलेले विक्टिम्स. तर ह्या नागरिकशास्त्राच्या डार्कर साईडचा एक आढावा घेण्यासाठी ही आम्ही नवीन सिरीज सुरू केलेली आहे. ही केवळ नागरिक म्हणूनच नाही तर माणूस म्हणून फेल झालेल्या लोकांची गोष्ट आहे. आपली गोष्ट सुरू होते 1986 पासून. 1986. येस. जयपूरपासून अगदी 1-2 तासांच्या अंतरावर सिकर राजस्थानमधल्या जिल्ह्यातलं देवराला नावाचं एक छोटंसं गाव आहे. देवराला. त्या गावामध्ये एक तरुण आहे ज्याचं नाव आहे मालसिंग शेखावत. ज्या सगळ्या तरुणांची गोष्ट असते तीच मालसिंगची पण आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण करतो, लाडाकोडात वाढलेला मुलगा आहे. त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं आणि ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या सगळे त्याच्या मागे लागतात घरचे की आता लग्न कर. सो ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या मालसिंगच्या लग्नासाठी सगळे त्याच्या मागे लागतात आणि वधूचा शोध हा जोरदार सुरू होतो. आणि तो शोध काही फार काळ लांब त्यांना लागत नाही, कारण लगेचच त्यांना साजेशी योग्य अशी वधू मिळून जाते. त्यांच्यापासून 1-2 गावं सोडूनच ती राहत असते. तिचं नाव आहे रूपकुंवर. नुकतीच 18 वर्ष पूर्ण झालेली असतात. दिसायला अगदी देखणी, हसतमुख स्वभावाची रूपकुंवर असते, जी पाहता क्षणी मालसिंग शेखावतच्या सगळ्या परिवाराला आवडून जाते. आणि अत्यंत थाटामाटामध्ये जानेवारी 1987 मध्ये दोघांचं लग्न होतं. आता राजस्थानी लोकांमध्ये ही एक प्रथा आहे की तिथे पूर्वी कशी लहानपणी लग्न व्हायची, मग हळूहळू बालविवाह व्हायचे. त्यामुळे त्यांच्याकडे गौना नावाचा एक प्रकार असतो. त्याच्यात म्हणजे लग्न झाल्या झाल्या लगेच ती मुलगी सासरी नांदायला नाही जात. आधी ती बराच काळ माहेरी घालवते आणि मग हळूहळू ती वयात येते किंवा अशी होते. तसा तिचा गौणा होतो आणि मग गौणानंतर ती सासरी नांदायला येते. तर तसं लग्न झाल्यावर रूपकुमार सुद्धा बऱ्याच अंशी माहेरी राहत असते, पूजेच्या निमित्ताने किंवा असं. पण काही कारणाने ती सासरी ये जा चालू असते, तशी जवळच दोन्ही घरं असल्यामुळे. बरोबर. 2 सप्टेंबर 1987 मात्र तिला एक वाईट बातमी येते की तिचा जो नवरा आहे मालसिंग शेखावत याची तब्येत खराब झालेली आहे. आणि त्यामुळे त्याला सिकरच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये, जे सरकारी रुग्णालय तिकडे ॲडमिट केलेलं आहे. ती सुद्धा एक डिवोटेड पत्नी आहे, त्यामुळे ती लगेच आपल्या माहेरी त्या सिकरच्या हॉस्पिटलमध्ये जायला निघते. 2 सप्टेंबरचा दिवस, 3 सप्टेंबरचा दिवस पूर्ण वेळ ती मालसिंगच्या उशाशी बसून त्याची शुश्रूषा करणं किंवा त्याच्याबरोबर असणं, सेवा वगैरे करणं ह्या गोष्टी करते. 4 सप्टेंबरला मात्र पहाटे मालसिंगची तब्येत अगदीच खालावते आणि डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करतात त्याला वाचवण्याचे, पण त्यावेळी मात्र त्यांच्या प्रयत्नांना काहीच यश येत नाही. आणि 4 सप्टेंबर 1987ला पहाटे मालसिंगचा मृत्यू होतो.
म्हणजे असं म्हणजे मृत्यूचं कारण काय नाही, फक्त आजारी होता. आजारी होता, आणि- त्याला हा. पोटाचा काहीतरी समस्या ओके. निर्माण हा, हा. झालेली आणि एकदम सिव्हिअर होऊन काय झालंय, कशामुळे झालंय हे कळायच्या आत 1-2 दिवसातच त्याचा मृत्यू होतो. म्हणजे आणि असं काही फार वय होतं असं पण नाही, अगदी तरुण उमेदीच्या काळातला मुलगा होता. त्यामुळे तसं अकाळीच त्याचं निधन झालेलं. मृत्यूनंतर अवघ्या काही तासांमध्येच त्याचा मृतदेह त्या सिकरच्या हॉस्पिटलमधनं त्याच्या गावात यायची सोय होते आणि अंतिम संस्काराची तयारी सुरू होते. इमॅजिन कर संग्राम, लग्नानंतर 8 महिन्यातच तिचा नवरा गेलाय. त्यांनी एकत्र हार्डली एक 20-25 दिवसच घालवले असतील. बरोबर. सो आयुष्य त्या दोघांचं एकत्र सुरू व्हायच्या आधीच संपून जातं. हो. आणि त्यातही त्यांनी पूर्ण वेळ घालवलेला नसतो. त्यामुळे त्यांचं असं छान सुरू होणार तेवढ्यातच संपतं. त्यामुळे रूपकुमारच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकते. ती म्हणजे ती दैवाला दोष देत बसते की का माझ्या बाबतीत असं होतंय. पण तिला हे माहिती नव्हतं की त्या दिवशी सकाळी तिचा नवरा जाणं वॉज नॉट द वर्स्ट थिंग जी त्या दिवशी तिच्यासोबत घडणार होती. बरं, म्हणजे अजून पुढं नशिबानं काहीतरी थट्टा केलेली आहे तिची. येस. बापरे. गावात मालसिंगच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होते. जेमतेम 100-200 वस्तीचं ते गाव असतं, अगदी छोटं. म्हणजे आपल्याकडे जसं पाडे असतात तेवढ्याच प्रकारचं, अक्षरशः 100-150 घरं असलेलं असं छोटंसं ते गाव आहे. त्या गावात जेव्हा अंत्यसंस्काराची तयारी सुरू होते तेव्हा एक अफवा पसरते. ती अफवा म्हणजे की मालसिंगची जी विधवा आहे आता रूपकुमार, ती सती जाणार आहे. अफवा आहे ही सध्या तरी अफवा आहे. बर. पण ती अफवा खरी ठरायला फार काळ जात नाही. ही अफवा सगळीकडे पसरते, म्हणजे जी बातमी सगळीकडे पसरते आणि जिथे हार्डली 100-200 लोक त्या गावात आहेत तिथे आजूबाजूच्या गावातनं हजारोच्या संख्येने माणसं येतात सतीचं दर्शन घ्यायला. ओके, दर्शन घेण्यासाठी. इथे एकीकडे मालसिंगच्या अंत्यविधीची तयारी सुरू असते आणि दुसरीकडे रूपकुमारला तिच्या सासरच्या ज्या महिला आहेत, नंदा, भावजया, सासू, या सगळ्या रूपकुमारला सजवत असतात. तिने लग्नाच्या दिवशी जे कपडे, जे दागिने घातलेले ते सगळे दागिने तिला परत घातले जातात, लग्नातले कपडे परत घातले जातात. तिची चुनरी असते म्हणजे घुंगट, तो परत तिला ओढवला जातो आणि एखाद्या नववधूसारखं तिला तयार केलं जातं, सजवलं जात आहे. आणि ही फार जुनी नाही, 1986-87 अगदी. म्हणजे आपल्यापैकी बरेच जण तेव्हा त्यांचा जन्मही झालेला असेल. जेव्हा कॉम्प्युटरायझेशन चालू होतं आपल्याकडे, प्रायव्हेटायझेशन, अगदी काही वेळात ग्लोबलायझेशन पण आपल्याकडे, उदात्तीकरण येणार होतं, त्याच सुमारची गोष्ट आहे. संग्राम, तू आणि गावं, पाडे साधारण आपल्याकडचे पण बघितले असतील. त्या सगळ्याची रचना एक साधारण सेम असते की अगदी कोर वस्ती ही एकमेकांना लागून असते आणि गावाच्या हद्दीच्या थोडं बाहेर स्मशानभूमी असते जवळच. हो. मालसिंगच्या अंत्ययात्रेसोबतच ही नववधूसारखी सजलेली रूपकुमार अख्ख्या गावातनं त्या अंत्ययात्रेसाठी फिरली. कारण स्मशानात जाताना अख्खं गाव क्रॉस करून ती अंत्ययात्रा जाणार होती. त्या अंत्ययात्रेसोबत सगळ्यांच्या घरासमोरून ती वधू वस्त्र घालून गेली. अख्ख्या गावातनं फिरून तिला स्मशानाकडे नेलं गेलं. तिकडे चिता तयार होती. चितेच्या बाजूला मानसिंगचा जो मृतदेह होता, जो झोपवलेला, आणि शेवटचे जे काही थोडे विधी असतात ते विधी तिकडे पूर्ण करून, पार करून मालसिंगला त्या चितेवर ठेवलं गेलं. बर. हे बघायला, ते म्हणजे एकंदर सती जाणं ही गोष्ट बघायला, मी मगाशी म्हटलं तसं आजूबाजूची हजारोच्या संख्येने लोक आले. रूपकुमारच्या हातात एक नारळ दिला गेला. तो नारळ हातात घेऊन ती चितेला 7 प्रदक्षिणा तिला घालायच्या होत्या. त्या प्रदक्षिणा ती घालायला लागली आणि इमॅजिन कर की मृत्यू समोर दिसतोय
म्हणजे तिला याची कल्पना आहे की तिला मी सती कल्पना चालली आहे, सती चालली याची कल्पना आहे. बापरे. जड पावलांनी कशी ती हम्म, त्या 7 फेऱ्या मारत असेल कल्पना पण नाही करत. ह्या कल्पना म्हणजे हे ती फेरे घालत असताना हजारो लोक तिला बघतायत. या बघणाऱ्या हजारो लोकांना माहितीये की ही जी घटना चालली आहे ती नुसतीच बेकायदेशीर नाहीये, तर ती म्हणजे ह्युमॅनिटीला पण सोडून आहे. म्हणजे काय बेकायदेशीर असणं एक, पण ही इनह्युमन काहीतरी अमानुष. म्हणजे माझ्यासमोर कुणीतरी सती जाते किंवा कुणीतरी चितेत उडी मारते आणि मी आहे 1986-87 मध्ये हे माझ्या डोळ्यांनी पाहतोय, तर मला हे सहन नाही व्हायला हवं. संग्राम, कोणीही आपण कदाचित हाच विचार करू. बरोबर. पण ह्या हजारो लोकांमध्ये पैकी कोणीही हे थांबवायचा प्रयत्न केला नाही. आणि नुसतं थांबवायचा प्रयत्न केला नाही असं नाही, त्या गर्दीत असलेल्या मालसिंगच्या एका नातेवाईकांनी जोरात ओरडून सांगितलं की लवकर कर, पोलीस आले तर हे सगळं थांबेल. तिला शेवटचे 7 फेरे घेताना घाई केली गेली. असं घाईने एकदाचे ते 7 फेरे संपवून तिला आधार देऊन परत त्या चितेवर बसवलं गेलं. मालसिंगचं, तिच्या नवऱ्याचं डोकं तिच्या मांडीवर ठेवलं गेलं. मालसिंग शेखावतचा भाऊ त्या चितेला अग्नी द्यायला पुढे आला आणि काही सेकंदातच त्या चितेनं पेट घेतला. बापरे. संग्राम, जनरली लाकूड किंवा आग लावल्यावर चिता पेट घ्यायला काही जास्त सेकंदाचा तरी अवधी घेते, इतकं इन्स्टंट नसतं. इथे असं झालं नाही. इथे खूप अचानक चितेनं पेट घेतला. काही लोक याला डिवाइन इंटरव्हेन्शन म्हणतात. पण खरी परिस्थिती तर अशी होती की रूपकुमार सती जाणार म्हणून गावातलं असं एकही घर नव्हतं ज्यांनी ह्या चितेत घालायला आपल्या घरातनं तूप दिलं नव्हतं. गावाच्या प्रत्येक घरातनं ह्या चितेवर घालण्यासाठी तूप देण्यात आलं. म्हणजे सगळ्यांचा सहभाग आहे. सगळ्यांनी रूपकुमारची आहुती दिली. कुणालाही काहीच वाटलं नाही की तिला अडवावं. म्हणजे यांनीच ऍक्च्युली तिला तिथपर्यंत नेलं. चितेत पेट घेतल्यानंतर लगेच तिच्या पायापर्यंत त्या आगीचा लोळ जायला काही वेळ लागला नाही. आणि जशी ती आगीचा लोळ तिच्यापर्यंत आला, जसं तिच्या शरीराने पेट घ्यायला सुरुवात केली तशी ती विव्हळली. आणि जशी ती विव्हळली तशी ती त्या चितेच्या खाली पडली, बाहेर पडली. बाहेर पडल्या तिथे जमलेल्या तिच्या नातेवाईकांनी तिला परत चितेत आत ढकललं. भयानक. आणि वरून परत शक्य होईल तितकं तूप ओतलं. काही सेकंदातच चितेसोबत आपल्या मृत पती मालसिंग सोबत रूपकुमार सुद्धा भस्मसात झाली. जी जिवंत होती थोड्या वेळापूर्वी. गावकऱ्यांसाठी ती एक देवी बनलेली, आजूबाजूच्या लोकांसाठी सुद्धा ती एक देवी बनलेली. पण 2 गावं सोडून असलेल्या तिच्या आईबाबांना कल्पना सुद्धा नव्हती की आपली मुलगी सती जाणार आहे. कारण 3 दिवसापर्यंत तर ती त्यांच्याच सोबत राहत होती. त्यामुळे हे जे म्हणणं होतं की ती विलिंगली सती गेली आहे, हे कितपत खरं होतं हे ह्याच्यातनं कळून येईल. तिच्या आईबाबांना याची काहीच कल्पना नव्हती. ही गोष्ट लगेचच वाऱ्यासारखी राजस्थानभर पसरली आणि अख्ख्या राजस्थान भरून लोक परत या सतीच्या दर्शनासाठी आले. म्हणजे ऍक्च्युली इथं असं मला वाटलं की होईल की काहीतरी असंतोष तयार होईल किंवा काहीतरी थोडा, म्हणजे असंतोषही तयार झाला. पण दर्शनासाठी, डिरेक्टली दर्शनासाठी आले लोक. म्हणजे विचित्र वाटलं लिटरली. तू म्हणतोयस तसा असंतोष सुद्धा तयार झाला. आणि काही लोकांनी पोलिसांमध्ये FIR करायचा प्रयत्न केला. पण हा धार्मिक मुद्दा आहे आणि ह्याच्यात आम्ही दखल घेऊ शकत नाही म्हणून पोलिसांनी FIR रजिस्टर करायला नाही म्हटलं. मग ह्याच लोकांनी इरेला पेटून त्या काळचे जे राजस्थान हायकोर्टचे चीफ जस्टिस होते
त्यांना ही घटना एक्सप्लेन करणारं पत्र लिहिलं. बर. त्या पत्राची त्यांनी दखल घेतली आणि पोलिसांना गाईड केलं की तुम्ही FIR कंपल्सरी नोंदवा या घटनेबद्दल. म्हणजे हायकोर्टाने मध्ये मध्यस्थी करून पोलिसांना कंपल्शन केलं की तुम्ही नोंदवा. संविधानाकडनं हायकोर्टला काही स्पेशल पॉवर्स दिल्या जातात, ज्याच्यामध्ये असं जर कोणा मानवी हक्कांचं उल्लंघन होत असेल तर ते डायरेक्ट इंटरव्हीन करून अशा काही ऑर्डर्स देऊ शकतात, ज्याला रिट असं म्हणतात. रिट. सुप्रीम कोर्टाकडनं ऑर्डर जाताच पोलिसांना आता काही गत्यंतरच नव्हतं, त्यांनी FIR दाखल केली. पण तपासाअंती त्यांनी अवघ्या काही दिवसातच हा निष्कर्ष काढला की ह्या घटनेला कोणीच आय विटनेस नाही आहे, त्यामुळे ह्या तपासाचा काही निष्कर्ष निघू शकत नाही. ही बातमी देशभर नाही तर जगभर वाऱ्यासारखी पसरली आणि खूप लोकांनी ह्याला क्रिटिसाइज केलं. नॅशनल मुद्दा तो एक बनला. ह्या सगळ्यामध्ये अजून एक घटना घडली. ती घटना घडली ही 4 सप्टेंबर नंतर 13 दिवसांनी. आपल्याकडे जसं 13वं असतं एखादी मृत म्हणजे हे झाल्याच्या, 13 दिवसांनी चुनरी रसम म्हणून त्यांचा एक काहीतरी विधी आहे, ज्याच्यात बेसिकली त्यांची समाधी बनवली जाते त्या सती. ओके, सती. आता तिला जे देवीचं स्थान दिलंय तिच्यासाठी समाधी बनवली, तिची समाधी बनवली जाते. त्याला चुनरी म्हणजे ती ओढणी पांघरली जाते. तर ही चुनरी रसम बघण्यासाठी अलेजेडली लाखो लोक परत, पण त्यातले आय विटनेस कोणीच नाहीये. लाखो लोक परत तिकडे त्या गावात आली आणि त्यांनी ही चुनरी रसम करून तिचं सती पण सेलिब्रेट केलं. खूप मी मगाशी म्हटलं तसं इंटरनॅशनल प्रेशर होतं आणि त्यामुळे जो सुरुवातीला तू म्हणालेलास 1829 मध्ये जो सती कायदा झाला, त्याच्याच अजून एक सुधारित कायदा आला, तो म्हणजे कमिशन ऑफ सती प्रिव्हेन्शन ऍक्ट 1987. या घटनेनंतर ह्याच्यामध्ये नुसतं सती जाण्याला उद्युक्त करणंच नाही, तर ह्या सतीचं ग्लोरिफिकेशन करणं, म्हणजे तुम्ही स्वतः गुन्हा करणं आणि त्या गुन्ह्याचं उदात्तीकरण करणं, हा सुद्धा त्याला गुन्हा मानलं गेलं या ऍक्ट अंडर. अच्छा, म्हणजे उदात्तीकरण या अर्थानं की सती जात असताना हजारो लोक जमले होते आणि त्यानंतर 13वा जो त्यांची रसम होती त्यावेळी तरी लाखो लोक जमले होते, हे एक प्रकारचं उदात्तीकरण झालं. आणि मग त्यासाठी जे इन्व्हॉल्व आहेत तेही ते गुन्हेगार झाले. ह्या प्रकारचे मॅटर्स हँडल करण्यासाठी एक स्पेशल कोर्ट असावं अशीही त्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन होती. त्याच्यात म्हटलं गेलं की स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट ह्याच्यासाठी असावं, म्हणजे एक असं न्यायालय जे फक्त या विषयावर फोकस करेल आणि लवकरात लवकर त्या घटनेला न्याय मिळवून देईल. आणि तो न्याय लवकरात लवकर मिळाला तो 37 वर्षांनी. मध्यंतरी रूपकुंवरची केस झाल्यावरही अशा अनेक घटना घडण्याचा प्रयत्न झाला, पण सुदैवाने अशा काही घटना पुढे झाल्या नाही, म्हणजे पुढे होऊ गेल्या नाही. अनेक घटना घडल्या त्या राजस्थान पुरत्या मर्यादित होत्या की पूर्ण भारतभरात ठिकठिकाणी? भारतभरात ठिकठिकाणी होतं. राजस्थानमध्ये थोडं त्याचं कदाचित प्रमाण जास्त असेल. अच्छा. पण रूपकुंवरच्या केसमध्ये जो अवेअरनेस झाला त्यानंतर अनेक घटना ज्या होत्या त्या थांबवल्या गेल्या. म्हणजे ते थांबवण्यामध्ये सामाजिक संस्थेला किंवा न्याय व्यवस्थेला यश आलं. त्यामुळे रूपकुंवर ही भारतातली शेवटची सती असं मानलं जातं. पण तसं आहे का खरं? नाही. मी तुला ज्या सुरुवातीला ज्या तारखा दिलेल्या त्या तारखांवर आता मी येते. आपण आधी रूपकुंवरची गोष्ट ऐकूया. रूपकुंवरची मी तुला म्हटलं तसं फास्ट ट्रॅक न्यायालयात ती केस गेली. 37 वर्ष ती केस चालली. टोटल 39 लोकांच्या विरुद्ध त्यात गुन्हे दाखल झालेले. त्याच्यापैकी बरेच लोक हे ट्रायल सुरू झाल्याच्या एक 7-8 वर्षातच गेले. आणि शेवटी 8 लोक उरलेली, ज्यांना आत्ता काही महिन्यांपूर्वी म्हणजे 9 ऑक्टोबर 2024ला
त्यांच्या विरुद्ध ठोस पुरावे नाहीत म्हणून निर्दोष सोडण्यात आलं. जी 37 वर्ष केस चालली, जिला फास्ट ट्रॅकमध्ये निकालापर्यंत येणं अपेक्षित होतं. म्हणजे 37 म्हटलं तरी मी त्यावेळी जन्मलो पण नव्हतं ॲक्च्युली. पण मी मगाशी म्हटलं तसं रूपकुमार ही जरी ऑफिशियली भारतातली शेवटची सतीची केस होती, तरी भारतात सतीचा होणारं ग्लोरिफिकेशन आणि विधवांवर होणारे अत्याचार यांची गोष्ट मात्र इथेच थांबत नाही. आपली दुसरी गोष्ट सुरू होते 2022 साली. आत्ताच जिथे लोक झूमवर व्हर्च्युअल कॉन्फरन्सेस घेत होते आणि मॉडर्न होम सुरू करत होते. वर्क फ्रॉम होम आपण सगळे एआय टेक्नॉलॉजी इमर्ज होत होती खऱ्या अर्थाने. आणि अशातच 2 तरुण एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडालेले होते. ही होती 27 वर्षाची कॉम्प्युटर इंजिनियर असलेली संगीता लाखरा आणि तिचा नवरा विष्णुकुमार. कॉम्प्युटर इंजिनियर. येस, मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर होती आणि नवरा सुद्धा जो विष्णुकुमार होता तो सुद्धा एक डेव्हलपर होता. आणि दोघंही म्हणजे आता आपण मॉडर्न कपल म्हणतो, तर दोघंही कमावते, दोघंही उच्च शिक्षित. त्यांनी स्वतःचं घर घेतलेलं सुरतमध्ये आणि त्या घरात ते राहत होते. राजस्थानचे होते आणि गुजरातमध्ये ते स्थायिक होते. सो छान त्यांचं आयुष्य चालू होतं. पण 10 फेब्रुवारी 2022 मध्ये विष्णुकुमारचं एका अपघातामध्ये मृत्यू होतो. त्यांचाही संसार परत सुरू होताच संपून जातो. ते दोघं फक्त नवरा बायको नाही तर चांगले मित्रही होते. विष्णुकुमारच्या जाण्याचं ते अर्थातच तिला खूप जास्त धक्का बसलेला. आणि ती डिप्रेशनमध्ये गेली. या डिप्रेशनच्या अवस्थेत असताना ती विष्णुकुमारच्या आई वडिलांसोबत म्हणजे तिच्या सासरीच ती राहत होती आणि डिप्रेशनशी झुंज देत होती. तिची ती झुंज संपली अखेर 10 मे 2023 विष्णुकुमारच्या मृत्यूनंतर 1 वर्षभरातच. अहमदाबादला जो साबरमती रिव्हरफ्रंट आहे, त्या साबरमती रिव्हरफ्रंटमधनं पाण्यात उडी मारून तिने आत्महत्या केली. तिची डेड बॉडी पोलिसांना साबरमती नदीत सापडली आणि सोबत सापडली एक सुसाईड नोट, ज्यामध्ये तिने असं लिहिलेलं की मी स्वतःला दोष देते, माझे घरचे सुद्धा मला दोष देत आहेत. घरचे मला माझा नवरा गेल्यापासून टोमणे मारतात की तू म्हणजे तुला लाज, अशा मी पॅराफ्रेज करते, पण तुझा नवरा जाऊनही तू अजून उजळ माथ्याने कशी फिरू शकतेस? नवरा गेलाय तर तुला जगण्याचा काय अधिकार आहे? तू सती जायला पाहिजे घरचे म्हणतायत. असं सासरचे 2 वर्षापूर्वीची घटना. असं सासरचे म्हणून तू सती जायला पाहिजेस, सती जायला पाहिजेस असं इमोशनल खच्चीकरण तिचं करून तिला आत्महत्या करण्यास घरच्यांनी उद्युक्त केलं. 2024 मध्ये तिच्या वडिलांनी अर्थातच केस ती पुढे नेली. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये असं नंतर कळलं की ते जे घर त्या दोघांनी घेतलेलं ते त्या दोघांची जी प्रॉपर्टी होती ती आणि विष्णुकुमारच्या विम्याचे, इन्शुरन्सचे पैसे हे तिला न मिळता आपल्याला मिळावे यासाठी सती हा एक मार्ग वापरून त्यांनी तिचं ठरवून इमोशनल खच्चीकरण केलं टू अ पॉइंट की तिने सुसाईड करणं सोपं समजलं. ही आत्ताची घटना आहे. बापरे. सो ही म्हणजे फक्त प्रॉपर्टी मिळवण्यासाठी, म्हणजे सुनेचा हक्क नको प्रॉपर्टीवरती, आणि जे काय आहे ते आम्हाला मिळावं त्यासाठी एवढं टॉर्चर झालं की ती आत्महत्यापर्यंत पोहोचली. सो रूपकुमारची केस ही ऑफिशियली जरी सतीची शेवटची केस असेल तरीही संगीतासारख्या कदाचित अजून अशा अनेक मुली आहेत की ज्यांचं जगणं हे नवऱ्याच्या निधनानंतर किंवा त्या विधवा झाल्यानंतर लोक नकोसं करतात. सो प्रश्न असा पडतो की ही गोष्ट नक्की कुणाची होती? 1987 साली भारतातली शेवटची सती ठरलेल्या रूपकुमारची, का संगीतासारख्या असंख्य मुलींची ज्यांचा गुन्हा आजही फक्त एकच आहे की त्या विधवा आहेत? तो आपण प्रार्थना करूया की रूपकुमार आणि संगीतासारख्या
म्हणजे त्यांच्यावर जी वेळ आली ती अजून कोणावर येणार नाही. बरोबर आहे. म्हणजे गोष्ट तर खरं तर सतीजीच आहे आणि अशा भयंकर प्रकाराला सामोरे गेलेल्या असंख्य त्या मुलींची पण आहे. कारण सतीप्रथेवर मला हे उदाहरण द्यायला आवडेल की न्यायमूर्ती रानडे जेव्हा त्यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर रमाबाई रानडेला म्हणजे त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी सांगितलेलं की म्हणजे ते आता तो 1800चा काळ आहे त्यांचा साधारण, तर त्यांनी सांगितलेलं की माझ्या मृत्यूनंतर तू सती वगैरे जाशील तर जाऊ नको. आणि त्यांनी त्यानंतर खूप मोठं काम केलं रमाबाई रानडेंनी, समाजसुधारिका झाल्या वगैरे वगैरे. आणि 87 सालची रूपकुंवर, जिला पाहायला हजारो लोक जमले, जिच्या 13वंच म्हणूया आपण आपल्यासाठी, जिच्या 13व्याला लाखो लोक तिचं दर्शन सेलिब्रेट केलं, दर्शन घ्यायला आले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस किंवा पोलिसांना या घटनेसाठी कोणी आय विटनेस नाही मिळाला. ही रूपकुंवरसाठीची गोष्ट झाली. पण खरं 2022 म्हणजे फार जुना नाही आहे किंवा फार मागचा नाही आहे, इथं म्हणजे आत्ताचा 2022मध्ये पूर्ण वेल सेटल्ड IT प्रोफेशनल असलेलं एक जोडपं स्वतः, तर त्यातली मुलगी जी संगीता आहे तिच्या पतीच्या निधनानंतर तिला तिचे सासरचे जीव देण्यासाठी भाग पडतात. म्हणजे तिनं स्वतःला चितेत झोकून नाही दिलं, पण एका अर्थाने साबरमती रिव्हरफ्रंटमध्ये उडी मारून तिनं एक प्रकारची सतीच झाली ती त्याही बाबतीत. म्हणजे तुम्ही इस्टेटीसाठी एखाद्याचा बळी घेताय आणि त्याला सतीचं नावही देताय, ग्लोरिफिकेशन तर आहेच. आणि तू जसं म्हणाली की कायद्यानं आता तोही गुन्हा आहे ग्लोरिफिकेशन करणं वगैरे. पण एक समाज म्हणून, एक नागरिक म्हणून जर तुम्ही अशा घटना बघताय आसपास, बरोबर, तुम्ही अशा घटना बघताय किंवा किंचितसं जरी तुम्हाला वाटतंय की मी यामध्ये काय बदल करू शकतो. आणि संग्राम, मला अजून एक असं वाटतं की हे प्रत्येक वेळेला कदाचित सती किंवा ॲक्च्युअल सुसाईड करणं इतकं एक्स्ट्रीम नाही जात, म्हणजे सुदैवाने. पण त्याची एक बाजू अशी आहे की तरीही खच्चीकरण हे काही अंशी केलंच जातं. आपण समाज म्हणून पण करतो. एखादी महिला विधवा असेल आणि ती काही महिन्यांनी स्वतःच्या पायावर उभी राहिली, ती सगळा भूतकाळ किंवा दुःख विसरून जर आनंदाने पुढे जायला लागली, तर आपण समाज म्हणून अजूनही तिला संशयाच्या नजरेनेच बघतो की अरे नवरा गेला तुझा, तू आनंदी कशी. माझ्या मते कुठेतरी ह्या समाज म्हणून आपला जो दृष्टिकोन आहे किंवा बघण्याची पद्धत आहे ती कदाचित एवढ्या काळाने बदललीच नाहीये किंवा फारशी बदलली नाही असंही म्हणू शकतो. फारशी बदलली नाही. म्हणजे एखादी स्त्री जिचं अस्तित्व एक स्त्री म्हणून किंवा एक माणूस म्हणून, जिचं एक सेपरेट अस्तित्व आहे, ज्याला तिच्या आयुष्यात नवरा असणं हेही महत्त्वाचं आहे, पण नवरा नसल्यावर सुद्धा ते निरंतर आयुष्य सुरू राहील हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे नवरा नाही आहे तर तिनं जगणंच नाकारावं, तिनं असंच जगावं, तिनं तसंच जगावं, ह्या काही लिमिटेशन्स तिच्यावरती आणल्या जातात किंवा लोक आणू पाहतात आहे. हे त्या दृष्टीनं मला बरोबर नाही वाटत खरं तर. म्हणजे संगीताचं जर उदाहरण घेतलं आपण, संगीता इथं स्वतः IT प्रोफेशनल आहे. तिच्या नवऱ्याच्या निधनानंतर ती आरामात स्वतः, किंवा मला माहीत नाही आता तिला मुलं आहेत किंवा नाही आहेत, पण ती स्वतःचं आयुष्य जगू शकते. आणि मुलं नसतील तरी काय हरकत नाही, ती दुसरं लग्न करूही शकते. ही भीती असेल ना की तिच्या सासऱ्यांना किंवा सासरच्यांना की लग्नानंतर तिची प्रॉपर्टी म्हणजे आता माझ्या मुलांची आणि तिची आहे तर ती दुसऱ्याची होईल, ही भीती असेल. आणि पण त्यासाठी लोक काय थराला जातात हेही बघितलं पाहिजे इथं, की एखाद्याचा जीव खूप महत्त्वाचा आहे या बाबतीत, ना की प्रॉपर्टी. संग्राम, आणि एक कदाचित थोडं कॉन्ट्रोवर्शियल होईल, पण मला अजूनही एक गोष्ट अशी वाटते की आपण म्हणजे सतीचं ग्लोरिफिकेशन हा जरी गुन्हा असला तरी अनेक अशा फिल्म्स आहेत ज्या आपण बघतो ज्याच्यामध्ये ह्या प्रकारचं खूप अजूनही उदात्तीकरण केलं जातं. बरोबर. त्याला एक अल्टिमेट प्रेमाचं प्रतीक, अल्टिमेट त्यागाचं, शौर्याचं प्रतीक मानलं जातं. आणि अजूनही त्याला एक काय म्हणतात दैवत्व किंवा ग्लोरिफिकेशन, उदात्तीकरण हा भाग त्यात आहेच. लहान लहान मुलं फॅन्सी ड्रेसमध्ये सुद्धा
हे हो, रोल्स हो. करतात असे व्हिडिओज आपण युट्यूबवर सहज बघू शकतो. तर आपण इतिहासातनं ह्या गोष्टी घ्यायच्या का अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी जिजाबाई आऊसाहेब यांचा आदर्श घ्यायचा? अर्थात आदर्श अहिल्यादेवी होळकर, जिजाबाई यांचाच घेईल आपण खरं तर. आणि फिल्ममध्ये उदात्तीकरणाचा विषय मला या अर्थाने पटतो, म्हणजे तुझं म्हणणं पटतं. जर तुम्ही सिगारेट ओढताना ऑन कॅमेरा दाखवता आहे फिल्ममध्ये, तर त्याला तुम्ही खाली वैधानिक सूचना सूचना देता. तर तुमची ती नैतिक जबाबदारी असायला हवी की तुम्ही खाली ॲटलिस्ट एक तळटीप तर द्यावी की हे ग्लोरिफिकेशन कायद्याने गुन्हा आहे किंवा हे आम्ही सपोर्ट नाही करत आहे याला, हेही ॲटलिस्ट उदात्तीकरण हा आमचा हेतू नाहीये. हो, असं द्यायला हवं असं माझं मत आहे. अगदी खरं. सो ही होती आजची आपण ऐकलेली सतीची गोष्ट, जी खरं तर एका विशिष्ट काळापुरती आहे किंवा कदाचित प्रत्येक दिवसाची आहे. नागरिकशास्त्रामध्ये गुन्हेगार कोण या सिरीजमध्ये अजून कुठच्या गुन्ह्यांचा तुम्हाला नागरिकशास्त्र पर्स्पेक्टिव्हनी त्यांचा आढावा घेतलेला आवडेल हे आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.